ब्रेकनंतर स्वागत। एक महत्त्वाची बातमी पाहूयात। अहिल्यानगर शेवगाव तालुक्यामध्ये पावसानं थैमान घातलंय। देवटाकळी इथे काही कुटुंब पुराच्या पाण्यात अडकली होती, तर पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यामध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आलंय आणि पूरग्रस्तांची सुटका करण्यात आली आहे। अहिल्यानगरमधील शेवगाव तालुक्यात पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातल्याचं पाहायला मिळतंय। अहिल्यानगरमधील देवटाकळी इथे काही कुटुंब ही पुराच्या पाण्यात अडकली होती, त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलंय। हेलिकॉप्टरच्या मदतीने या पूरग्रस्तांची सुटका करण्यात आली आहे, त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आलेलं आहे। अहिल्यानगरमधली ही धक्कादायक घटना। अहिल्यानगरमधील शेवगाव या तालुक्यामध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळालंय। थेट जाऊया आपले प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याकडे। साहेबराव, नेमकं काय सगळं घडलं तिकडे? काल दुपारपासून अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो। खास करून शेवगाव आणि पाथर्डीला जास्त फटका बसला आहे। नाशिकवरून येणारं पाणी असू द्या किंवा नगरवरून जाणारं पाणी जे आहे घाटाच्या खाललं ते पाणी जे आहे ते शेवगावमध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळे शेवगावमध्ये असलेल्या नद्यांना मोठा पूर आलेला आहे। ज्या ठिकाणी कधी पाऊसही पडत नव्हता अशा ठिकाणी पाऊस पडलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी पूर आलेला आहे। त्यामुळे त्या नागरिकांना कल्पना नव्हती की अशा ठिकाणी पाणी येऊ शकतं, परंतु कालपासून रात्रभर पाऊस पडत आहे, त्यामुळे पाण्याची धोक्याची पातळी पार केलेली आहे। त्यामुळे काही ग्रामस्थ त्या ठिकाणी अडकले होते। प्रशासनाने हेलिकॉप्टरला प्राचारण केलं होतं, परंतु ते यायच्या आधीच ग्रामस्थांनी पत्र्याच्या साह्याने तिथे 4 लोक अडकले, त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। त्यामुळे हेलिकॉप्टर येऊन पुन्हा गेलेलं आहे। शेवगाव नेवाशामध्ये काही घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी ते हेलिकॉप्टर गेलेलं आहे, परंतु आज तरी पाऊस उघडला आहे, त्यामुळे नागरिकांनी निष्कर्ष सोडलेला आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे प्रशासन सज्ज आहे। जायकवाडी धरणातून 2 लाख क्युसेक्सने पाणी सोडलेलं आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवरती गावदंडी देऊन लोकांना सांगितलं पाणी निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये साहेबराव अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे शहरातील नद्यांना पूर आलाय। हर्सुल तलाव 100% भरल्यानं नदीला पूर आलाय, तर पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। त्याचबरोबर शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे इरई धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। इरई धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले आहेत। सध्या इरई नदीतून 4496 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे घोड नदीला पूर आलाय, त्यामुळे घोड नदीवरील लाखणगाव येथील बेल्हे जेजुरी महामार्गावर देखील पूल हा पाण्याखाली गेलाय, त्यामुळे शिरूर आंबेगाव तालुक्याची वाहतूक ठप्प झाली आहे। परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। या पुलाचं काम रखडल्यामुळं बेल्ला जेजुरी हा महामार्ग आहे आणि पूल होणं अत्यंत गरजेचं आहे आणि याच्यामुळं बरीचशी वर्दळ आहे, म्हणजे रोड हा पूर्णपणे बऱ्यापैकी चालतो हा मार्ग आणि पुलाला त्वरित लवकरात लवकर निधी टाकून पुलाचं काम व्हावं अशी ग्रामस्थांची विनंती आहे।